उद्धव ठाकरे की शिवसेना और राज ठाकरे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अब एक साथ आ गई है। जहां मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में होने वाले मनपा चुनाव दोनों दल एक साथ एकजुट होकर और मिलकर लड़ेंगे। इस युति की औपचारिक घोषणा मुंबई में खुद शिवसेना चीफ उद्धव ठाकरे और मनसे चीफ राज ठाकरे ने की। युति की घोषणा से पहले जिस जगह पर ऐलान हुआ वहां एक बड़ा पोस्टर भी नजर आया। पोस्टर में एक और उद्धव ठाकरे और दूसरी ओर राज ठाकरे और बीच में शिवसेना सुप्रीमो बाला साहेब ठाकरे की तस्वीर थी, जिसमें बाला साहेब ठाकरे दोनों ठाकरे भाइयों के कंधे पर हाथ रखे हुए नजर आए। वहीं मुंबई में उद्धव ठाकरे और राज ठाकरे की संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में दोनों भाइयों ने एकजुट होकर महाराष्ट्र और मराठी मानुष के मुद्दे पर साथ चलने का संदेश दिया। तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही, त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे। 105 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे। कारण आम्ही आज दोघेही इथे बसलेलो आहोत, ठाकरे बंधू। आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतींमधले एक सेनापती, त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता। त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही, पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला। साधारणतः 60-65 वर्ष आता होतील, पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील। इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी, जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। आणि आता जर का मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची, आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत, ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत।